जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या टी परीक्षा संदर्भात या ठिकाणी जी काही बोगस यादी प्रसिद्ध झाली होती, तर त्या बोगस यादीमधले काही अपात्र शिक्षकांच्या सध्या बघा ज्या नेमणुका आहेत, तर त्या नेमणुका जिल्हा परिषदमध्ये सध्या झालेल्या आहेत। तर त्या अनुषंगाने कार्यवाही संदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने सध्या बघा 31/3/2025 रोजी कार्यवाही संदर्भात हे जे काही पत्र आहे, तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आले। याच्यामध्ये प्रशासन अधिकारी मनपा नपामध्ये सध्या देण्यात आले। त्यानंतर पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, खाजगी प्राथमिक अशा संपूर्ण बघा जे काही शिक्षण विभागाला या ठिकाणी पत्र जे इश्यू करण्यात आले। तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे, तर तो विषय सांगितल्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील बोगस टी अपात्र शिक्षकांच्या नेमणुकीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत, म्हणजे जे काही बोगस टी अपात्रताधारक शिक्षक असेल तर त्यांच्यावरती कार्यवाही करावी अशा पद्धतीने सध्या बघा इथं विषय देण्यात आला आहे। तर इथं संदर्भ जो आहे, तर तो सध्या बघा माननीय आमदार प्रशांत बंब साहेब आहे, तर त्यांचा महाराष्ट्र विधानसभा सदस्य यांच्याकडील एक पत्र होतं, तर ते म्हणजे 31/3/2025 या ठिकाणी रेफरन्स बघा देण्यात आला आहे। तर याच्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली तर सोलापूर जिल्हा प्राथमिक आणि खाजगी माध्यमिक बोगस जे काही या ठिकाणी बघा शिक्षक आहेत, त्याच्यामध्ये 7,800 शिक्षकांची नियुक्ती झाल्याची माहिती उपलब्ध आहे। खाजगी माध्यमिक शाळांमध्ये अनेक टी अपात्र शिक्षक आर्थिक व्यवहार करून शासनाच्या निधी गैरवापर करत आहेत। हे शिक्षक शासनाचा फायदा घेत असून यामुळे शिक्षण क्षेत्राची प्रतिमा जी काही धोक्यात आली आहे। आपण यावर त्वरित बघा लक्ष द्यावे। प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देऊन सोलापूर जिल्ह्यातील अशा बोगस शिक्षकांची नेमणूक रद्द करण्यात यावी। याशिवाय दोषीवर योग्य ती कार्यवाही करून मुलांच्या आयुष्याशी चालू असलेला खेळ व शासनाच्या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखाव्यात अशी विनंती संदर्भीय पत्रान्वये बघा करण्यात आली आहे। आणि त्यानुसार या ठिकाणी तेव्हा आपल्या कार्यालय क्षेत्रातील जे काही शाळांमध्ये टी धारक शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून बोगस टी प्रमाणपत्र अनुषंगाने अहवाल या कार्यालयात 2 दिवसात सादर करावा असं या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांचं हे पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे। तर हा एक महत्त्वाचा बघा मुद्दा सध्या इथं आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी कार्यवाही आहे, तर ती कार्यवाही सध्या सुरुवात झाली। तर एकट्या जे काही सोलापूर जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक आणि खाजगी आस्थापनामध्ये जे काही अनुदानित शाळा आहे, तर त्यांच्यामध्ये जवळपास इथं आकडेवारी देखील बघा इथं सांगितलेली आहे। 7,800 शिक्षकांची जी नियुक्ती आहे, तर ती नियुक्ती या ठिकाणी जी माहिती आहे, तर ती माहिती सध्या बघा इथं उपलब्ध झालेली आहे। तर त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये अशा पद्धतीने टी अपात्र जे काही शिक्षक असेल आणि त्यांची जी खरंच बघा त्या ठिकाणी गैरव्यवहार सध्या बघा झालेला असेल, तर त्यांच्यावरती कार्यवाहीची या ठिकाणी जी मागणी आहे, तर ती मागणी इथं होताना दिसून येत आहे आणि त्यानुसार इथं पत्र देखील इश्यू सध्या बघा झालेलं आहे। तर सध्या एक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने संपूर्ण प्रशासन अधिकारी असेल, मनपा नपा गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, मुख्याध्यापक यांना हे पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आले। आता त्यांची जी काही पडताळणी असेल, तर ती पडताळणी सध्या बघा इथं होईल। तर असे जे काही बोगस शिक्षक आहेत, तर ते बरेच आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या बघा पाहायला आपल्याला मिळत आहे। तर त्या अनुषंगाने जी काही तपासणी आहे, तर ती तपासणी सध्या या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर सध्या अशा पद्धतीचे पत्र प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा इश्यू होऊ शकतात आणि जी काही कार्यवाही असेल, तर ती कार्यवाही सध्या इथं होऊ शकते। तर हे एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।